नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. पावसानंतर ऊन जसं सुखदायक असतं तसं प्रेम हे आत्म्याला सुख देणारं असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. शहरातील अनेक अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यात आली असून पुढील कारवाईपूर्वी महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. अनंत विहार, शेगाव या परिसरातील धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्यानं तेथील नागरिकांनी महापालिकेला धडक दिली. अनधिकृत धार्मिक स्थळांवर महानगरपालिका कारवाई करते आहे. तसेच सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 2009 नंतरचे अनधिकृत धार्मिक स्थळ महानगरपालिकेने हटवले आहेत, तर शहरातील अनेक धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आले आहेत. अनंत विहार, शेगाव परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली. या विरोधात तेथील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं मनपा महानगरपालिकेवर धडकले. अनंतविहार कॉलनी इच्छापूर्ती हनुमान मंदिर शेगावच्या मागच्या साईडला आहे. ते मंदिर जवळपास आम्ही 92 पासून राहायला आलो. तर ते मंदिर आहे की त्यापासून आधी एक शेतात होतं. आम्ही आल्यापासून ते मंदिरात तिथे अस्तित्वात आहे. ते मंदिर लहान असताना आम्ही एकीने खोपे यांचे इथं लग्न झालेलं आहे 2001ला तिथे. ते पण आम्ही सीडी आहे की पुरावा म्हणून जोडलेले आहे. त्याचबरोबर लग्नाच्या वेळेस जे फोटो नमूद होते ते पण फोटो आम्ही त्यात पुरावा म्हणून जोडलेले आहे. 3-4 वेळा जेव्हा आम्हाला निवेदन आलं आणि नोटीस आली त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आहे की पुरावे तिथे जोडलेले आहे. परंतु आज प्रत्येक वेळेस पुरावे घेऊन गेले, पण प्रत्येक वेळेस आम्हाला नेहमी नोटीस येत आहे. आणि आता तर मंदिर पाडायची नोटीस आम्हाला आलेली आहे. तरी आहे की नाही आमचं असं निवेदन आहे की आमचे पुरावे सर्वांनी पाहून घेण्यात यावे आणि त्या ग्राह्य धरून नंतर ठरवण्यात यावे की बा हे मंदिर जुनं आहे की नवीन आहे की काय. इतवारा बाजारात मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक चांगलाच जखमी झालाय. रात्री 11 वाजताची ही घटना आहे. इतवारा बाजारातील इस्माईल कटपीस समोर रात्री 11 वाजता अपघात झाला. दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकी चालक संतोष पारवे रक्तबंबाळ झाला. डोळा व डोक्याला त्याच्या जबर मार लागला आहे. त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नागपूर विधानसभेत तिसऱ्या दिवशी नोटबंदीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विरोधी पक्षांनी सहभाग घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 500 रुपयाच्या आतील नोट चलनात राहू द्या आणि 200 रुपयांची नवीन नोट अस्तित्वात आणून भारतीय चलनात सहभागी करा अशी सूचना केली. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नोटाबंदीवर चर्चा करताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जनतेवर कुठली मोहिनी टाकली हे मात्र अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही, असं वक्तव्य त्यांनी सभागृहात केलं. फिर्यादी वर्षा प्रवीण ढोटे या महिलेने आपल्या पतीविरोधात येवदा पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी असून आरोपीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, तसंच घरगुती कारणावरून तिला मारहाण व शिवीगाळ केली. या संदर्भात येवदा पोलिसांनी 498 323, 504 व 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. परतवाड्याचे मंगेश शंकरराव काळे यांनी अज्ञात मोटारसायकल चालकाविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी ही त्याची भाची पल्लवीसह मोटारसायकलने परतवाड्याकडे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने मोटारसायकलला ठोस दिली व भाची पल्लवी जितेंद्र कथे हिला जखमी केलं. या संदर्भात परतवाडा पोलिसांनी 279 व 337 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी वय वर्ष 22 मोथाखेडा यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
फिर्यादीचे लहान भावाने गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याने लग्न केले. या कारणावरून फिर्यादीची पत्नी घरात असताना आरोपींनी संगनमत करून तिची ओढाताण केली, तिचा विनयभंग केला. फिर्यादी भांडण सोडवण्यास गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात धारणी पोलिसांनी 452, 354, 324, 34, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सपना गुरुदास शेखर पवार या महिलेने चांदूरबाजार पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी व आरोपी क्रमांक 1 हे नात्याने पती-पत्नी असून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला प्लॉट घेण्याकरता माहेरवरून पैसे आण असा तगादा लावून अश्लील शिवीगाळ करून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला, जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात चांदूरबाजार पोलिसांनी 498 294, 504, 506 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी निरंजन गुलाबराव गणवीर यांनी दर्यापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व गावातील इतर मजूर कापूस वेचण्याकरता कळाशी येथे जात असताना MH30AF 1512चा चालक नामे फुलसिंग किसन राठोड याने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवल्याने रेल्वे रुळावर क्रॉसिंगच्या ठिकाणी बंद पडला व रेल्वे रुळावरून येणाऱ्या रेल्वेने ऑटोला धडक दिल्याने या अपघातात कविता रणजित जाधव, सोमन उकंड चव्हाण या दोघीही मरण पावल्या. तसंच फिर्यादीची पत्नी व इतर प्रवासी हे गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. या संदर्भात ऑटो चालक फुलसिंग राठोड विरोधात दर्यापूर पोलिसांनी 279, 337, 338, 304 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. हॉटेल्स, मंगल कार्यालय येथून निघणारा ओला कचरा, घनकचरा, वेस्टेज यांची विल्हेवाट लावण्याचं मोठं आव्हान आहे. याचा सदुपयोग केल्यास बायोगॅस निर्मिती करून इंधनाची बचत करण्यात येते. नंदकिशोर गांधी यांनी बायोगॅस निर्मितीचा यशस्वी प्रयोग केलाय. या संदर्भात महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. ओला कचरा व पाणी याच्या मिश्रणातून गॅस निर्मिती, शिवाय त्यातून निघणाऱ्या सेंद्रिय खतातून भाजीपाल्याचं उत्पादनही त्यांनी घेतलंय. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, घनकचरा, ओला कचरा हा डोकेदुखी बनत चालला आहे. या कचऱ्याचा उपयोग करून घनकचऱ्यातील ओल्या कचऱ्यावर नंदकिशोर गांधी यांनी बायोगॅस तयार केलाय. महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता प्रोसेसिंग युनिट तयार केलं आहे. यासंबंधी शहरातील मंगल कार्यालय, हॉटेल मालकांशी चर्चा करण्यात आली आहे. दुर्गा विहार येथील गोविंद अपार्टमेंटमध्ये नंदकिशोर गांधी यांचं निवासस्थान आहे. त्यांनी स्वतःच्या घराच्या छतावर बायोगॅस युनिट तयार केलंय. त्यामध्ये ओला कचरा व पाणी टाकून 12 तासांमध्ये गॅस तयार करण्यात येतो, ज्यामधून गॅस निर्मिती होऊन एका वेळचे भोजन तयार होते. याच मशीनमधून निघालेले पाणी सेंद्रिय खत म्हणून छतावर वाफे तयार करण्यात आले आहे. या वाफ्यांमध्ये पालक भाजीचं उत्पादन घेतलं जात आहे. अशा प्रकारे महानगरपालिका ही शहरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगैस तैयार करेल. ये बायोगैस के अंदर हमारे घर में का जो भी गीला कचरा है हम उसके अंदर डालने से जो हम बाहर फेंकते थे वो बाहर न फेंकते हुए इस कचरे से हम गैस तैयार कर रहे हैं. और ये गैस हमारे को जो हम जो गीला कचरा फेंक रहे थे उसी से एक टाइम का खाना हमारे यहाँ पे तैयार हो जाता है. और उसके वजह से हमारी गैस की तो बचत हो जाती है, साथ में हमारी जो स्वच्छता है वो पूरी तरह से इसका निर्मूलन हो जाता है. साथ में इसका जो पानी जो प्रोसेस होने के बाद में जो पानी रहता है इसके वजह से हमने यहाँ पे आप देख सकते हो टेरेस गार्डन तैयार किया है. और ये टेरेस गार्डन पे हम ऑर्गेनिक खेती तैयार कर रहे हैं, जैसे पालक, मेथी, संभार, करेला, भिंडी, अलग अलग प्रकार के यहाँ पे विविध प्रकार के हम सब्जियां भी ले रहे हैं. और वही सब्जियां हम घर पे बहुत अच्छी तरह से खा रहे हैं और वो शुद्ध है, ऑर्गेनिक है. और इसके वजह से जो हमारा गीला कचरा जो जा रहा था उसकी वजह से गैस भी बन रहा है और साथ ही साथ हमारे जो पानी का उपयोग होके एक खाद के रूप में वो हमारे को काम में आ रहा है, जिसकी वजह से हम ऑर्गेनिक खेती भी तैयार कर रहे हैं. इस तरह से हमने टेरेस गार्डन तैयार किया. पूरे 12 घंटे से 18 घंटे जो उसके प्रोसेस होने को जो समय लगता है उसमें गैस तैयार हो जाता है. इसके अंदर जो क्वांटिटी है वो 2 से 2.5 किलो
और ये हम 4 मेंबर होने की वजह से 1000 लीटर का यहाँ पे ये प्लांट बैठाया है और ये 1000 लीटर का प्लांट हमारे को एक टाइम का खाना देता है। जो भी हमारे यहाँ पे थोड़ा सा भी क्यों ना बचे हम इसके अंदर डाल देते। ये हम इसको डस्टबिन बोलते हैं, डोमेस्टिक डस्टबिन। जो हम बाहर जो हम डस्टबिन में डालते वो बाहर चला जाता कचरा, ये कचरे से हम ये घन कचरे से हम धन कचरा बोल सकते उसको। इससे हमारे को कुछ आवक मिल रही है और स्वच्छता के ऊपर काम हो सकता है। याचं प्रात्यक्षिक नंदकिशोर गांधी यांनी दिलं। यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त सोमनाथ शेटे, नंदकिशोर गांधी, सहाय्यक आयुक्त सोनाली जाधव, जनसंपर्क अधिकारी पुसतकर, आरोग्य निरीक्षक अरुण तिजारे, सहारे आदी उपस्थित होते। निर्णयानुसार ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, बायोगॅस निर्मिती व सुक्या कचऱ्याचं पुनर्वर्गीकरण प्लास्टिक, लाकूड, लोखंड, काच अशा प्रकारे करून पुन्हा त्याचा पुनर्वापर करावा असे आदेश आहेत। तसेच जे फ्लॅट, अपार्टमेंट किंवा ग्रुप हाऊसिंग असेल तर अशा ठिकाणी जे बल्क जनरेशन जिथे कचरा निर्माण होतो त्यांनी स्वतःचे प्रकल्प उभारावे अशी आता शासनाची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे मंगल कार्यालय, हॉटेल यांनी स्वतःचे प्रकल्प उभारावे आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करावी, बायोगॅस निर्माण करावा आणि आपल्या कचऱ्याची विल्हेवाट आपणच करावी व शून्य कचरा मोहीम राबवावी असं या योजनेअंतर्गत अंतर्भूत आहे। जेणेकरून भविष्यामध्ये नवीन ग्रुप हाऊसिंग किंवा मोठे जे गृहनिर्माण प्रकल्प निर्माण होतील त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांच्या सोसायटी किंवा ग्रुपमध्येच लावली जाईल आणि भविष्यात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी एकंदरीत या योजनेअंतर्गत अपेक्षा आहे। राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सायन्स कोर येथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जागतिक अपंग दिनापासून दिव्यांग सप्ताह पाळला जातो। या अंतर्गत ही रॅली निघाली। 14 तालुक्यातील पंचायत समिती व माध्यमिक शाळांचे अपंग तसंच मतिमंद शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले। अपंगांना त्यांचे हक्क, प्रोत्साहन व संधी देण्यासाठी जागतिक अपंग सप्ताह पाळला जातोय। या अंतर्गत दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद सायन्स कोर मैदान येथून रॅली काढण्यात आली। प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर श्रीराम पानझडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। या रॅलीमध्ये 14 पंचायत समितींच्या शाळा व माध्यमिक जिल्हा परिषदेच्या अपंग मतिमंद शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। समाजाला जागवूया, अपंगाला सक्षम बनवूया असा नारा यावेळी देण्यात आला। या दरम्यान संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये पहिले शाळा स्तर, नंतर तालुका स्तर, आता त्या कार्यक्रमाची सांगता आपल्या जिल्हा स्तरावर होत आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय अध्यक्ष साहेब, हे जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब उईके साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर या विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्रीडा स्पर्धा यामध्ये होणार आहेत। या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि त्यांची क्रीडा स्पर्धा हे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथे संपन्न होत आहे। श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। 9 व 10 डिसेंबर रोजी होणारी परिषद महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलतर्फे आयोजित करण्यात आली आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने सातत्याने 3 वेळा नॅककडून अ दर्जा प्राप्त केला असून नेत्रदीपक यश संपादित केलं आहे। अमरावती विद्यापीठातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाविद्यालयात या परिषदेच्या आयोजनामुळे महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील महाविद्यालयांना नॅक संबंधी तयारी करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे। या राष्ट्रीय परिषदेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संस्थेद्वारा संचालित शिवाजी विज्ञान महाविद्यालयात
9 आणि 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद म्हणजे NAAC द्वारा पुरस्कृत 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. याचा विषय आहे अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट. याकरता साधारणपणे संपूर्ण देशातून 150 ते 200 प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. आणि या परिषदेकरता मार्गदर्शन करण्याकरता विषय तज्ज्ञ देशाच्या विविध भागातून आम्ही बोलावलेले आहेत. या परिषदेचं उद्घाटन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर काण्यासाहेब करणार आहेत. आपल्या अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चांदेकर साहेब उपस्थित राहणार आहे आणि याचं अध्यक्षपद आमच्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण भाऊ शेळके हे करणार आहेत. 2 दिवसात एकंदर 6 सत्र आम्ही आयोजित केलेले आहेत. पहिल्या दिवशी जे 3 सत्र आहेत त्याला पहिल्या सत्राला डॉक्टर RG परदेशी फर्ग्युसन कॉलेज पुण्याचे प्राचार्य हे मार्गदर्शन करतील. दुसरं सत्र जे आहे ते डॉक्टर MR कुरूप केळकर ट्रस्टचे सचिव हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि तिसऱ्या सत्राला KJ सोमय्या कॉलेज मुंबई याचे प्राचार्य डॉक्टर विजय जोशी हे व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघर्ष समितीच्या वतीनं नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात धडक देण्यात येते. कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळण्याची मागणी समितीची आहे. या महामोर्चाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीसाठी नागपुरात राज्यव्यापी अधिवेशन व प्रचंड महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने 13 डिसेंबर रोजी महसूल मंत्र्यांच्या दालनात सायंकाळी 5 वाजता संघटनेच्या नेत्यांसोबत अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. 14 डिसेंबर रोजी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या व्यासपीठावरून मंत्री महोदय घोषणा करतील अशी अपेक्षा कोतवाल संघर्ष समितीला आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेली 33 वर्ष कोतवालाच्या प्रश्नावर शासनाची भांडतो आहे. 125 रुपये कोतवालांना त्यावेळेस पगार होता. 5,000 पर्यंत कोतवालांना पोहोचवण्याचं पुण्यकर्म मी केलं आहे. परंतु आमची मुख्य मागणी चतुर्थश्रेणी आहे. चतुर्थश्रेणी न मिळाल्यामुळे अनेक प्रकारचे संकट उद्भवलेले आहेत. चतुर्थश्रेणी मिळाली असती तर कोतवाला ग्रॅज्युएटीचा फायदा भेटला असता, पेन्शनचा फायदा भेटला असता, अनुकंपा तत्वावर कोतवालाची मुलं नोकरी लागली असते, विधवा अर्धांगिनींना नोकरी मिळाली असती. चतुर्थ श्रेणी न मिळाल्यामुळे आमचं अनेक प्रकारचे नुकसान झालेले आहे. दुसरी आमची एक मागणी आहे, 60 वर्षाच्या वयाचं पूर्ण करेपर्यंत कोतवालांना पेन्शन दिल्या जात नाही. कोतवालाच्या विधवा अर्धांगिनी आणि म्हातारे कोतवाल त्यांना त्यांची मुलंही पोषत नाही. आम्हाला तुम्ही पैदाच केलं याच्यापुढे असा ते आरोप करतात. म्हणून त्या सेवानिवृत्त कोतवालांना किमान जगण्या इतका 3,000 निर्वाह भत्ता भेटला पाहिजे अशी दुसरी मागणी आहे. तिसरी एक मागणी आहे, काही जहागीरदाराच्या अवलादीचे तहसीलदार तलाठी कोतवालाचं शोषण करतात. तलाठी कार्यालयात त्यांनी खाजगी दलाल पोसून ठेवलेला आहे. ते बाहेर भ्रष्टाचार करतात. कोतवालांना रात्रपाळीच्या ड्युट्या लावल्या जातात. कोतवालांना चौकीदारी करावं लागते. वाळूची तस्करीचे ट्रक पगार सांगतात आणि चपराशाचं काम करा. आमचं काम करण्यास नकार नाही, पण ज्या कामाचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे. उद्या एखाद्याला कलेक्टरचं काम करायला लावलं तर कलेक्टरचाही पगार त्याला दिला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की 7 वर्ग शिकलेले तलाठी आणि तहसीलदार आहे. आमचे कोतवाल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, काही प्राध्यापक कोतवाल आहे, डॉक्टर आहे, वकील कोतवाल आहे. आणि म्हणून या कोतवालांना माणुसकीनं जगवण्याची जबाबदारी शासनाने त्यांचं शोषण थांबवण्याची. गोरक्षण संस्थान येथे रामचरित मानस ज्ञानयज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञाचा मोठ्या संख्येनं भाविक लाभ घेत आहेत. या मंडपाला अंबाधाम असं नाव देण्यात आलं असून सुश्री रामप्रियाजी रामचरित मानस सादर करत आहेत. गोरक्षण येथे अंबाधाम सुशोभित करण्यात आलं असून मंगळवारपासून येथे रामचरित मानस ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 पर्यंत रामाश्रयी सुश्री रामप्रिया माताजी आपल्या अमृतवाणीने रामायणाचं सादरीकरण करत आहेत. शेकडो भाविक रामचरित मानसाचा लाभ घेत आहेत.
अश्रु कष्ट धरते हुए प्रेम से दोनों हाथ उठाकर तालियों के कुंभारवाडा दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा होतोय. दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिरात करण्यात आलंय. सरस्वती संगीत विद्यालयातर्फे येथे भजन संध्या सादर झाली. 5 ते 15 डिसेंबर दरम्यान येथे कार्यक्रम होत आहेत. कुंभारवाड्यातील दत्त मंदिरात 5 ते 15 डिसेंबर दरम्यान दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येतोय. या अंतर्गत सरस्वती संगीत विद्यालय बुधवारा यांच्या भजन संध्येच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सुश्राव्य भजनांनी भाविकांना मोहित केलं. 13 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचं पर्व येथे साजरं होणार असून 14 डिसेंबरला पालखी शोभायात्रा काढण्यात येते. भारताचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. याचा आढावा घेतलाय सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों में दिनांक 7 दिसंबर सन 1825 में वाष्प शक्ति से चलने वाला पहला जहाज एंटरप्राइज कलकत्ता के बंदरगाह में दाखिल हुआ. सन 1920 अंग्रेजी न्यायालय का बहिष्कार करने खानगी लवादा कोर्ट की स्थापना की गई, जिसके प्रमुख पंच थे असनारे जी. स्वामीनारायण पंथ के प्रथम स्वामी जी, इनका जन्म हुआ सन 1921 में. सन 1925 में न्यू हाई स्कूल का प्रथम वार्षिक सम्मेलन संपन्न हुआ. सन 1941 में दूसरे महायुद्ध में जापान ने पर्ल हार्बर पर तूफानी बमबारी की. The Japanese pilots sink or badly damage 8 battleships, 3 cruisers, and several other smaller ships. Only 29 Japanese planes are lost. Over 2,400 Americans are killed. I jumped around our garden with my baby, shouting, "Oh God! Oh God, let us put faith in the army." इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान?
काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. बुधवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्ची रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.